लांबच्या प्रवासात जास्त काळ टिकणारं घरगुती जेवण न्यायचं असेल तर ही बोंबीलची चटणी म्हणजे उत्तम पर्याय. फ्रीज न वापरता 15 दिवस ही चटणी बाहेर चांगली टिकते, तर प्रवासात तुम्ही आरामात नेऊ शकता. चटणीसाठी साधारण 17 ते 18 बोंबील मी इथे घेतलेले आहेत. बोंबीलच्या वरचं डोकं काढून त्याचे 2 तुकडे करून घेतलेले, म्हणजे एका बोंबीलचे तुम्हाला मोठे मोठे असे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत, जसे मी व्हिडिओत दाखवलेले आहेत. एकदा कोमट पाण्यामध्ये आणि मग साध्या पाण्यामध्ये 2-3 वेळा हे बोंबील धुवून घ्यायचे. वाटण्यासाठी एक अख्खा लसणाचा कांदा साल न सोलता घ्यायचा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 काश्मीरी मिरच्या आणि 3 ते 4 तिखट लाल मिरच्या. मिरची तुमच्या तिखटप्रमाणे घेऊ शकता. आणि एकदम छोटासा मी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. गरम तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून स्वच्छ धुतलेले बोंबीलचे तुकडे घालायचे आणि बारीक गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. खोबऱ्याचे पातळ काप करून ते सुद्धा तव्यावर घालून लालसर करून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, बाकी हिरव्या मिरच्या, लसूण, लाल मिरची आणि थोडं चवीपुरतं मीठ घालायचं या चटणीसाठी आणि मस्त पाणी न घालता वाटून घ्यायचं. वाटणात पाणी घातलं तर चटणी जास्त टिकणार नाही, त्यामुळे पाणी न घालता वाटून घ्यायचं. त्यानंतर तव्यावर साधारण 5 ते 6 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यात 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे आणि छान सोनेरी रंगावर ते फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आणि तेही 1-2 मिनिटसाठी बारीक गॅसवर परतून घ्यायचं. सगळे मसाले छान परतले गेले की त्यात भाजलेले बोंबील घालून ते सुद्धा छान 2-3 मिनिटसाठी बारीक गॅसवर परतून घ्यायचे आणि मग शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भाकरीबरोबर खाण्यासाठी 15 दिवस टिकणारी ही बोंबीलची झणझणीत चटणी तयार.